नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी घेऊन आलो आहोत, तर चला जाणून घेऊया। मित्रांनो, जेव्हा पुष्पक विमान प्रत्यक्षात अयोध्येच्या दरबारात हजर झाले, तेव्हा राम मंदिरात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि अयोध्येतील जनतेने हे दृश्य पाहिले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले। 22 जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी अयोध्येत घडणारा हा मोठा चमत्कार सर्वांनाच चकित करत आहे। काही भाविकांनी ते प्रत्यक्ष पाहिले। लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिले आणि त्यांनी जे सांगितले ते ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही। पण पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही खरे सनातनी असाल आणि भगवान श्री रामाला आपले आराध्य दैवत मानत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री राम लिहा। मित्रांनो, कलियुगात त्रेतायुगासारख्या घटना पाहणे ही सामान्य गोष्ट असू शकत नाही। तुम्हाला माहिती असेल की 22 जानेवारी 2024 रोजी भगवान श्री राम अयोध्येच्या नवीन मंदिरात विराजमान होणार आहेत। या शुभ सोहळ्यासाठी आणि कार्यक्रमासाठी संपूर्ण देशाला आमंत्रित करण्यात येत आहे। लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत लोक घरे आणि अक्षतांचे वाटप करून गावागावांतून शहरांपर्यंत मदत करत आहेत। महिलाही श्री रामाचा फोटो आणि शब्द घरोघरी पोहोचवत आहेत। अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामाच्या अभिषेक कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे। हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जात नसून राम मंदिर उभारणीचे कामही वेगाने केले जात आहे। राम मंदिर उभारणीसाठी निर्धारित केलेल्या उद्दिष्टापैकी जवळपास 80% काम पूर्ण झाले असून 70 खांबांवर मूर्ती साकारण्याचे काम सुरू आहे। सणासुदीमुळे गेल्या काही दिवसांपासून कामाचा वेग मंदावला होता, मात्र आता तेही वेगाने पूर्ण होणार आहे। मंदिराचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व कामगार रात्रंदिवस मेहनत घेत आहेत। पण 13 जानेवारीच्या रात्री असा काही चमत्कारिक घडला की सगळेच थक्क झाले। मित्रांनो, रात्री सर्व मजूर आपले काम आटोपून मंडपात झोपले असताना अचानक त्यांना तिथे काहीतरी हालचाल झाल्याचे जाणवले। मग एका मजुराने तंबूच्या बाहेर जाऊन पाहिले तर त्याला राम मंदिरासमोर काही विचित्र पिवळ्या रंगाची चमकणारी वस्तू दिसली। त्याने आपल्या सर्व साथीदारांना उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यापैकी कोणीही त्याच्यासोबत गेले नाही। त्या मजुराने हिम्मत एकवटून राम मंदिर परिसर गाठला तेव्हा तिथले दृश्य आश्चर्यचकित करणारे होते, कारण तिथे त्याला एक अतिशय दैवी चमत्कारी विमान दिसले। त्याचा आकार मोरासारखा होता, जो दिसायला अतिशय सुंदर आणि प्रकाशाने भरलेला होता, आणि तो राम मंदिर परिसराच्या पुढील भागात उतरत होता। पण त्या विमानाचे पायलट कोण करत आहे हे कोणालाच समजू शकले नाही, कारण त्या विमानातील प्रकाश इतका तेजस्वी होता की तो सामान्य माणसाच्या डोळ्यांनी दिसत नव्हता। पण असे वाटले की जणू काही भगवान श्रीरामचं पुष्पक विमानातून अयोध्येत अवतरत आहेत। हा सगळा चमत्कार त्या मजुराने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला, पण तो उजेड सहन झाल्याने तो तिथेच अचानक बेशुद्ध पडला आणि सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो त्याच ठिकाणी उपस्थित होता आणि त्याचे मित्र मंदिर बांधणीचे काम पूर्ण करण्यासाठी जात होते। मग मजुराने सगळ्यांना थांबवून रात्रीची हकीकत सांगितली, पण सगळे त्याच्यावर हसत होते। पण त्या मजुराच्या मनात भगवान श्रीराम अयोध्येत आल्याचे समजले होते आणि इतकं नयनरम्य दृश्य त्याला पाहायला मिळालं ही त्याच्यासाठी भाग्याची गोष्ट होती, जिथे त्याने ते विमान प्रत्यक्ष पाहिलेलं असेल, म्हणजेच प्राणप्रतिष्ठेच्या आधी प्रत्यक्ष पुष्पक विमान अयोध्येत प्रकटले। मित्रांनो, अनेक वेळा देशाच्या विविध भागांमध्ये विचित्र आकाराची विमाने पाहण्यात आली आहेत, ज्यांचा कधी कधी एलियनशी संबंध असतो। म्हणजे त्या रात्री अयोध्येत मोराच्या आकाराचे विमान पाहणे हे खरे तर भगवान श्रीरामाचे स्मरण असू शकते। पण हे विमान खरंच पुष्पक विमान आहे का? शेवटी काय हवी आहे?
हे समजून घेण्यासाठी आपल्याला पुष्पक विमानाचे रहस्य चांगलेच जाणून घ्यावे लागेल. पुढे आम्ही तुम्हाला पुष्पक विमानाचे रहस्य सांगणार आहोत, जे समजून घेतल्यावर तुमचा असा विश्वास बसेल की अयोध्येत पुष्पक विमान दिसणे हा कलियुगातील चमत्कार आहे. आम्ही तुम्हाला पुष्पक विमानाचे रहस्य सांगण्यापूर्वी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या चमत्कारासाठी कमेंटमध्ये जय श्री राम लिहा. रामायणात पुष्पक विमानाचा उल्लेख आहे जो पूर्वी कुबेराच्या मालकीचा होता. यानंतर रावणाने त्याचा सावत्र भाऊ कुबेर याच्याकडून बळजबरीने ते मिळवले. तेव्हा रावण या मार्गाने कुठेही जात असे. रावणाचा वध केल्यानंतर हे विमान भगवान श्रीरामाकडे आले. जिंकल्यानंतर ते या विमानाने अयोध्येला पोहोचले. या विमानातून रावणाने पंचवटीतून सीतेचे अपहरण केले होते आणि त्यावर बसवून माता सीतेला लंकेला नेले. असे म्हणतात की पुष्पक विमान हे आजच्या विमानासारखे होते. रावण यातून विमानाने प्रवास करायचा, पण रावणाचा वध करून प्रभू राम त्याच पुष्पक विमानाद्वारे माता सीता आणि लक्ष्मणजींसोबत लंकेतून अयोध्येला परतले. रामायणात ज्या प्रकारे पुष्पक विमानाचा उल्लेख आहे, यावरून असे दिसते की ते आजच्या विमानासारखे होते, परंतु तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते सध्याच्या विमानापेक्षा बरेच पुढे होते. रामायणातील सुंदरकांडच्या 7व्या अध्यायात पुष्पक विमानाची माहिती दिली आहे. या विमानाचा आकार मोरासारखा होता. ते अग्नी आणि हवेच्या ऊर्जेने उड्डाण करायचे. त्याचे तंत्रज्ञान इतके उत्कृष्ट होते की त्याचा आकार मोठा आणि लहान करता येतो. पुष्पक विमान पायलटच्या इच्छेनुसार वेग वाढवत असे. ते मनाच्या वेगाने उडू शकत होते. असे म्हणतात की या विमानात रावण त्याच्या संपूर्ण सैन्यासह उडू शकत होता आणि या विमानात बसण्यासाठी अनेक जागा बनवण्यात आल्या होत्या. पौराणिक कथेनुसार युद्धानंतर भगवान श्रीरामांनी विमानाची पूजा करून ते कुबेरांना परत दिले. तरीही कुबेरांनी भगवान श्री राम यांना पुष्पक विमान भेट दिले. त्यानंतर या पुष्पक विमानाने भगवान श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येला पोहोचले. आता अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. त्यामुळे भगवान श्री राम पुन्हा एकदा आपला भाऊ लक्ष्मण आणि माता सीता यांच्यासोबत अयोध्या धाम येथे पोहोचले आहेत आणि या पुष्पक विमानाचे दर्शन तेथील मजुरांना आनंद देणारे आहे. तसेच दृश्यमान. याशिवाय रामायणाच्या संदर्भात असेही सांगितले जाते की जेव्हा रावण माता सीतेचे अपहरण करून घेऊन जात होता, तेव्हा वाटेत जटायूने आपल्या चोचीने रावणाला दुखवले होते. त्यावेळी रावण पुष्पक विमानात उपस्थित होता. त्यानंतर रावणाने आपल्या शस्त्राने जटायूचा पंख कापला. जटायू जखमी होऊन जमिनीवर पडला. राम आणि लक्ष्मण जेव्हा सीतेला शोधत होते आणि झाडे, वनस्पती आणि पक्ष्यांना विचारत होते, तेव्हा त्यांना वाटेत जखमी जटायू भेटला. मर्त असलेला जटायू रामाला सांगतो की रावण माता सीतेचे अपहरण करून तिकडे निघून गेला आहे आणि प्रत्यक्ष प्रभू श्री राम पुष्पक विमानात अयोध्येत आले आहे. मग त्यांचा भक्त जटायू मागे कसा राहील? प्रतिष्ठापूर्वी जनपद सीमेवर गिधाडांचा कळप दिसला असून स्थानिक लोक त्याचा संबंध गिधाड राजा जटायूशी जोडत आहेत. लोकही याला शुभ संकेत मानत आहेत. मिल्कीपूर तहसील परिसरातील धारवली गावात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून गिधाडांचा कळप राहत होता. त्या गावातून गिधाडे उडून गेली असली तरी अयोध्येच्या राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी गिधाडांनी पुन्हा तिथे हजेरी लावली. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.